लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव पिंपरखेड या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनची संरक्षणात्मक सेंट्रल सर्कल यांच्या हस्ते तपासणी होणार। बातमी नाशिक येथून। नाशिक भुसावळ विभागातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पिंपरखेड या दरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या रेल्वे लाईनची संरक्षणात्मक तपासणी मुख्य संरक्षण आयुक्त कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी सेंट्रल सर्कल यांच्या हस्ते दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी केली जाणार आहे। या तपासणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उच्च वेगाने इंजिन स्पीड चाचणी घेण्यात येईल। तपासणीच्या वेळेत गाडी उच्च वेगाने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे। रेल्वे ट्रॅक जवळ जाणे, ट्रॅक ओलांडणे अथवा कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करणे धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। पशुपालकांनी देखील आपल्या जनावरांना रेल्वे मार्गाजवळ चारण्यास सोडू नये अशी विनंती करण्यात आली असून स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्यास ही सेफ्टी चाचणी सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.